तर मित्रांनो, आपल्याकडे काही पदार्थ आहेत, त्यांची आपण व्यवस्थित माहिती घेऊयात. इथं पहिल्या फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल एक फुगा, ज्यामध्ये हेलियम वायू भरलेला आहे. हा जो दुसऱ्या फोटोमध्ये दिसतोय तो आहे कोळसा. तिसऱ्या फोटोमध्ये जे दिसतंय ते आहे मीठ, सोडियम क्लोराईड NaCl. ही आहे माती. हा आहे एक पत्र्याचा डब्बा. आणि शेवटच्या दोन फोटोमध्ये आहे पाणी, H2O. पहिलं जे आहे ते स्वच्छ पाणी आहे आणि दुसरं जे आहे ते वाळू आणि पाणी यांचं मिश्रण आहे. आता थोडा वेळ विचार करा आणि मला सांगा, यापैकी कोणते पदार्थ हे शुद्ध पदार्थ आहेत, प्युअर सबस्टन्स आहेत, आणि कोणते पदार्थ मिश्रणे आहेत, मिक्सचर्स आहेत. मी याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्कीच माझ्या या प्रश्नाचे अगदी अचूक उत्तर देऊ शकाल. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण पाहू की शुद्ध पदार्थ आणि मिश्रण यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण पाहूयात की शुद्ध पदार्थ म्हणजे काय. तर शुद्ध पदार्थ हे नेमके दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे मूलद्रव्ये, इलेमेंट्स, आणि दुसरं म्हणजे संयुगे, कंपाऊंड्स. तर बघा, हा हेलियम वायू हा एकच मूलद्रव्य आहे, त्यामुळे तो शुद्ध पदार्थ आहे, बरोबर. आणि जर आपण पाणी घेतलं, H2O, तर हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांपासून बनलेलं आहे, त्यामुळे ते एक संयुग आहे, पण तरी सुद्धा तो एक शुद्ध पदार्थ आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा, मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड NaCl. हे सुद्धा सोडियम आणि क्लोरीन या दोन मूलद्रव्यांचे मिळून बनलेलं आहे, बरोबर. त्यामुळे हे सुद्धा एक संयुग आहे, पण हा सुद्धा एक शुद्ध पदार्थ आहे. मग मिश्रण म्हणजे काय, तर लक्षात घ्या, जेव्हा वेगवेगळी मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकांमध्ये मिसळली जातात तेव्हा मिश्रण तयार होते. जर आपण हेलियम आणि पाणी एकत्र केले तर ते एक मिश्रण बनेल, बरोबर. त्याचप्रमाणे एअर, हवा, हे सुद्धा अनेक वायूंचे मिश्रण आहे. त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि काही प्रमाणात हेलियम असतो. जर आपण मीठ पाण्यामध्ये मिसळले तर ते सुद्धा एक मिश्रण बनेल. आता बघा, आपण स्वतंत्रपणे पाहिलं तर मीठ म्हणजे सोडियम क्लोराईड हा एक शुद्ध पदार्थ आहे आणि पाणी हा सुद्धा एक शुद्ध पदार्थ आहे. पण जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक शुद्ध पदार्थ एकमेकात मिसळले जातात तेव्हा त्यांचे मिश्रण तयार होते. म्हणूनच तर मिठाचं पाणी म्हणजेच सोडियम क्लोराईड आणि पाणी H2O हे एक मिश्रण आहे. मग मला सांगा, शुद्ध पदार्थ म्हणजेच मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रण यांच्यामध्ये नेमका महत्वाचा फरक कोणता आहे, तर लक्षात घ्या, शुद्ध पदार्थामधील विविध घटकांचे प्रमाण हे निश्चित असते, ते बदलत नाही. मात्र मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण हे निश्चित नसते किंवा मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा कोणतंही नवीन संयुग तयार होत नाही. चला एका उदाहरणाच्या साहाय्याने व्यवस्थित समजावून घेऊ. तर सुरुवातीला असं समजा की माझ्याकडे 5 ग्रॅम मीठ आहे आणि ते मी 95 ग्रॅम पाण्यामध्ये मिसळले, तर माझ्याकडे 5% मिठाचे द्रावण तयार होईल, बरोबर. किंवा असं समजा की माझ्याकडे 20 ग्रॅम मीठ आहे आणि 80 ग्रॅम पाण्यामध्ये ते मी मिसळलं, तर माझ्याकडे 20% मिठाचं द्रावण तयार होईल, बरोबर. तर येथे आपण मीठ आणि पाणी यांचे प्रमाण बदलू शकतो, त्यांचे प्रमाण निश्चित नाहीये. पण जर आपण असे म्हणत असू की माझ्याकडे 5% मिठाचं द्रावण आहे, तर याचा अर्थ काय, तर ते 5% मीठ या पाण्यामध्ये समान प्रमाणात मिसळलेलं आहे आणि यालाच म्हणतात एक समान वितरण. पण जर आपण वाळूमध्ये पाणी मिसळले तर ती वाळू तळाशी बसते, म्हणजे ती पाण्यात समान प्रमाणात वितरित होत नाही आणि याला म्हणतात असमान वितरण. आणि यावरूनच मिश्रणाचे दोन प्रकार पडतात. एक, ज्यामध्ये पदार्थ समान प्रमाणात वितरित झालेले असतात त्याला समांगी मिश्रण, होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. आणि ज्या मिश्रणामध्ये पदार्थ असमान प्रमाणात वितरित असतात त्यांना विषमांगी मिश्रण, हेटेरोजेनियस मिक्सचर असं म्हणतात. तर लक्षात आलं का की समांगी मिश्रणामध्ये समान वितरण असतं
तर विषमांगी मिश्रणामध्ये असमान वितरण असतं. मिठाचे किंवा साखरेचे पाणी हे समांगी मिश्रणाचे उदाहरण आहे, तर पाण्यात मिसळलेले वाळूचे कण हे विषमांगी मिश्रणाचे उदाहरण आहे. पण लक्षात घ्या, या दोन्ही प्रकारच्या मिश्रणामध्ये जे काही विविध घटक आहेत त्यांचं प्रमाण हे निश्चित नसतं. ते पाहिजे तसं आपण बदलू शकतो. पण या उलट जर आपण शुद्ध पदार्थ पाहिले तर आपल्या लक्षात येईल की त्यामध्ये विविध घटकांचे प्रमाण हे निश्चित असते. समजा एका भांड्यात आपण 10 मिलीलिटर पाणी घेतले आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी 50 मिलीलिटर पाणी घेतले. तर येथे पाणी या शुद्ध पदार्थाची जी काही क्वांटिटी आहे, जे प्रमाण आहे, ते फक्त आपण बदलले. पण त्याच्या आतमध्ये असणारे जे घटक आहेत, जे मूलद्रव्य आहेत, त्यांचं वितरण आपण बदललंय का? तर नाही, ते तसंच आहे. म्हणजेच इथे शुद्ध पाणी हे शुद्धच पाणी असणार आहे. इथे फक्त त्यांचे प्रमाण, त्यांची क्वांटिटी मात्र वेगवेगळी असेल. आणि हाच सगळ्यात मोठा फरक आहे मिश्रण आणि शुद्ध पदार्थ यांच्यामध्ये. तर इथेच थांबूयात. धन्यवाद.